21 ऑगस्ट आणि प्रमुख धरणांची स्थिती पाहूया। राधानगरी धरण पाहिलं तर आता 7 स्वयंचलित दरवाजे हे बंद असून सध्या धरणातून केवळ 1400 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे पात्रामध्ये। आणि धरण क्षेत्रामध्ये गेले 4 दिवस पावसाचा ओस हा आता थोडासा कमी झालेला आहे। एल निनोच्या प्रभावामुळे कदाचित पाऊस कमी होईल असं वाटत होतं, पण पाऊस उशिरा येऊन सुद्धा पुरेसा पाऊस झाल्यामुळे जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणं आता 100% ही भरलेले आहेत। आणि आपण आता पाहिलं तर प्रमुख धरणांमध्ये राधानगरी धरण हे 99%, तुळशी धरण 99%, वारणा धरण 95%, दूधगंगा धरण 97%, कासारी धरण 94%। कोयना धरणाबाबत बोलायचं झालं तर सध्या धरणामध्ये 98.78 TMC पाणीसाठा असून धरण सध्या 94% भरलेलं आहे आणि धरणातून सध्या फक्त 1000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। आलमट्टीबाबत सध्याचा विसर्ग जो आहे तो 57,500 आहे। धरण हे 98% भरलं असून धरणात 120 TMC पाणीसाठा आहे। हिप्परगीबाबत बोलायचं झालं तर टोटल धरण 4.52 TMC भरलं असून 52,800 क्युसेक्स इतका विसर्ग असून धरण 75% भरलेलं आहे। इतर धरणं ही 100% भरलेली आहेत। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना, उद्योगधंद्यांना आणि सामान्य माणसाला या धरणांमुळे यावर्षी नक्कीच दिलासा मिळणार आहे।